आज स्नेहलच्या नवऱ्याला जाऊन म्हणजे दीपकला जाऊन काहीच दिवस झाले होते, तर काही दिवसातच उदास राहणारी स्नेहल स्वतःच्या नवऱ्याच्या आठवणींमध्ये राहत होती. आणि लग्नाला 1.5 महिना झाला तेच पतीने अर्ध्यातच तिची साथ सोडावी हे दुःख काही सोपं नव्हतं. हे पचवायला त्या एका नवीन नवरीसाठी म्हणजे स्नेहलसाठी खूपच अवघड होतं. परंतु यातच स्नेहलचा सासरा म्हणजे दीपकचे वडील म्हणाले, स्नेहल, तू आधी अशी उदास चेहऱ्याने ह्या घरामध्ये राहू नकोस. ह्या भूतलावरती कोणताही माणूस कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेला नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस मृत्यूच्या दारामध्ये जायचं आहे. तर दीपक देवाघरी गेला यामध्ये काय मोठं नवल नाही. त्यामुळे तू त्यांच्या आठवणींमध्ये नेहमी अशी उदास राहू नकोस. देवाने तुला हातपाय दिले आहे, त्या हातपायांचा उपयोग कर आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जग. स्नेहल विचार करत होती, मी 1.5 महिना झाली आहे ह्या घरामध्ये लग्न करून आली आहे आणि 1.5 महिन्यात माझ्या नवऱ्याने माझी साथ सोडावी. सगळं आयुष्य पुढील माझ्यासमोर एखाद्या स्वप्नांसारखं दिसत आहे आणि त्यात माझा सासरा मला इतकं काही बोलत आहे. माझा सासरा हा नक्की माझा साखा सासरा आहे की सावत्र? कारण स्वतःचा मुलगा गेल्याचे दुःख ह्या माणसाला काहीच नाही, वरून मला इतक्या कठोर शब्दांमध्ये कितीतरी गोष्ट ऐकून दाखवत आहे. स्नेहल विचार करत होती. स्नेहलला मनातून खूप दुःख तिच्या सासऱ्यांचं वाईट वाटत होतं आणि राग देखील येत होता. परंतु ती काहीही बोलू शकत नव्हती. ती तशीच तिच्या सासऱ्याचा सासरवास सहन करून ते कठोर शब्द ऐकून घेऊन तिचं जीवन जगत होती. परंतु एक दिवस तिच्या सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावरती पडली आणि ती तिच्या सासऱ्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इंदोरला तिच्या गावी गेली. आणि गावी गेल्यानंतर तिच्या सासऱ्यांनी तिच्यासाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं. ते तिच्या चुलत दिराने तिच्या हातामध्ये दिलं आणि ते पत्र वाचून स्नेहलच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की तिच्या सासऱ्यांनी तर त्या पत्रामध्ये अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या की त्या वाचून स्नेहलला खूप मोठा धक्का बसला. आज ऑफिसमध्ये ऑडिटिंगची कामं खूप होती, त्यामुळे ऑफिसवरून घरी जायला खूपच उशीर झाला होता. ऑफिसवरून मी घरी जात असताना अचानक फोन आला. फोन महेशचा होता. महेश म्हणजे माझा चुलत दीर. त्यांनी फोन करून मला सांगितलं की आपले बाबा म्हणजेच माझे सासरे आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण बाबा तर तब्येतीने वगैरे खूप चांगले होते. मग मी महेशला विचारलं तर महेशने सांगितलं की त्यांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. पण हार्ट अटॅक एवढा जबरदस्त होता की त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे ऐकून मला जबरदस्त धक्का बसला होता. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. नंतर 1 तास मी विचार करू लागले, आता काय करायचं. कारण ऑफिसमध्ये एक ऑडिट पार्टी आली होती. अनेकदा ऑडिट सुरू असताना लवकर रजा देण्यास टाळाटाळ करतात. मी ताबडतोब साहेबांना फोन करून माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली. घरी आल्यावर मी ताबडतोब माझे ट्रेनचे तिकीट बुक केले. पटकन माझी सुटकेस तयार केली आणि रेल्वेने स्टेशनवरती पोहोचले. इंदोरला जाणारी ट्रेन स्टेशनवरच उभी होती. मी धावत AC डब्यात शिरली. मी माझ्या सीटवर बसताच गाडी पुढे जाऊ लागली. सीटवर बसताच मनात आठवणींची नदी वाहू लागली. मला माझ्या सासऱ्यांचा चेहरा आठवत राहिला. खरं सांगू, माझे सासरे राहिले नाहीत हे म्हणायला माझं मन अजिबातच तयार नव्हतं. जसं जसं गाडीचा वेग वाढू लागला तसा तसा मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आठवू लागला जो त्यांच्याशी जोडलेला होता. मला अजूनही आठवतंय, लग्न झाल्यावर मी घरी आले होते. मी पहिल्यांदा माझे सासऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पायाला स्पर्श केला होता. तेव्हा ते म्हणाले, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव,
स्नेहल, या घराला कधीच तुझ्या आईचं घर मानू नको. हो, नेहमी लक्षात ठेव की हे तुझे सासरचं घर आहे. त्यांचे ही कठोर शब्द ऐकून मला धक्का बसला आणि भीतीही वाटली. खरं तर माझे पती दीपक लष्करात होते. लग्नासाठी त्यांनी 1 महिन्याची रजा घेतली होती. लग्नानंतर लगेचच आम्ही हनीमूनसाठी मनालीला गेलो होतो आणि तिथून परत आल्यावर महाबळेश्वर, सातारा, पुणे इथं गेलो. ह्या भटकंती दिवस कसे गेले ते कळालंच नाही. दीपकची सुट्टी संपली आणि ते पुन्हा काश्मीरला निघून गेले. एके दिवशी आम्ही महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंटवर बसलो होतो. तेव्हा आमच्यात झालेल्या संभाषणात त्यांनी मला सांगितलं, सीमेवर असताना आमच्या कर्तव्याचा एक भाग म्हणून आम्हाला पूर्णपणे सदर करावा लागतं, कारण आमच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरी करण्याची नेहमी शक्यता असते. सीमेपलीकडे ते चालूच राहते. मग सीमेपलीकडचे शत्रू सैन्य युद्ध विराम तोडून गोळीबार करत राहतात. त्यामुळे आम्हाला नेहमी सतर्क राहावे लागते. आमची छोटीशी चूक आमच्यासाठी जीवाला धोका बनू शकते. त्यांचं बोलणं संपल्यावर मी विचारलं, तुम्ही मला काश्मीरला कधी घेऊन जाणार? मग लगेचच उत्तर देत म्हणाले स्नेहल, पुढच्या वेळी मी इंदोरला येईल तेव्हा तुला माझ्यासोबत काश्मीरला घेऊन जाईल. ते काश्मीरला पोहोचल्याचा फोन आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता फोन वाजला. माझ्या सासऱ्यांनी तो फोन उचलला. त्या बाजूने आवाज आला, मी कर्नल आदित्य बोलत आहे. मला तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की काल रात्री काही दहशतवाद्यांनी आमच्या सीमेवर हल्ला केला. त्यातच तुमचा मुलगा दीपक त्यांच्याशी लढताना शहीद झाला. टेलिफोन बंद झाला आणि त्यानंतर माझे सासऱ्यांनी माझ्या खोलीचा दरवाजा ठोठवला. जेव्हा मी दार उघडलं तेव्हा त्यांनी माझ्या पतीच्या हुतात्म्याची बातमी मोजके शब्द मला सांगितली. मग त्यांचं बोलणं ऐकून मला प्रश्न पडला की त्यांना आपल्या मुलाच्या हुतात्म्याचं दुःख आहे की नाही. एखाद्या सावत्र मुलाच्या मृत्यूनंतरही कोणी इतकं कठोर कोणीही राहू शकत नाही. बाप इतका पाषाण हृदयाचा कसा असू शकतो? ह्या विचाराने मी थक्क झाले. दीपकच्या मृत्यूनंतर 1.5 महिन्यानंतर माझे आई वडील त्या घरापासून माझी सुटका करून देण्यासाठी माझे सासरच्या घरी आले. माझ्या आई वडिलांनी माझ्या सासऱ्यांना आमच्यासोबत येण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही स्नेहलला तुमच्यासोबत घेऊन जा आणि तुमचा राहिलेला विधी करा. माझा या प्राचीन फसवणुकीवर विश्वास नाही. त्यांचे हे उत्तर ऐकून माझे वडील हादरले. जवळपास 10 दिवस माझे माहेरी राहिल्यानंतर मी पुन्हा माझ्या सासरच्या घरी आली. काही दिवस सासऱ्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मी दिवसभर एका कोपऱ्यात बसून रडत असायची. माझे सासरे मात्र पूर्वी तसं काम करत असते त्याच पद्धतीने त्यांनी आपले काम, सामाजिक कार्य सुरू केले. मी कोपऱ्यात बसून विचार करायचे की हा कसला बाप आहे ज्याच्या चेहऱ्यावर मुलाच्या मृत्यूचे दुःखही दिसत नाही. एके दिवशी आम्ही एकत्र बसलो होतो. तेव्हा मी त्यांना विचारलं, बाबा, तुम्हाला दीपकची आठवण येत नाही का? त्यांचे दुःख मी माझ्या मनातून वेगळं करू शकत नाहीये. नंतर त्यांनी माझ्याकडे त्यांच्या ज्वलंत डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाले, ज्या दिवशी तो सैन्यात भरती झाला होता त्याच दिवशी मी माझं मन घट्ट केलं होतं. मला माहीत होतं की एक ना एक दिवस मला ही बातमी नक्कीच ऐकायला मिळेल. मग देशासाठी शहीद झालेल्यांचा शोक म्हणून करायचा. आमचा मुलगा देशासाठी उपयुक्त ठरला याचा आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. त्यांचे कठोर शब्द ऐकून मी थक्क झाले. अजून काही दिवस गेले. मी अनेकदा उदास बसलेले. एके दिवशी माझे सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, सुनबाई, तुम्ही दिवसभर प्रेतासारख्या बेडवर पडून राहता. दीपक मेला आहे का? मी माझे अश्रू पुसले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही माझे दुःख समजू शकत नाही. मी हे सांगणारच होते. तेव्हा ते म्हणाले, सुनबाई,
तुम्ही असं का बोलत आहात की मी तुमचं दुःख समजू शकत नाही? अहो भोळ्या सुनबाई, विसरू नका, मी सुद्धा माझे जीवनसाथीला माझ्या तारुण्यातच गमावलं आहे. जेव्हा दीपक फक्त 5 वर्षांचा होता आणि तू मला तुझ्या वेदना समजत नाहीत असं सांगत आहेस. सुनबाई, जर तुम्ही तुमचा नवरा गमावला असेल तर मी माझी एकमेव आधार गमावला आहे. बाबा, माझे संपूर्ण आयुष्य माझ्यासमोर आहे आणि मी आता काय करू ह्या संभ्रमणात आहे. त्यांनी माझं म्हणणं गांभीर्यानं ऐकलं आणि मग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ते मला म्हणाले, हे दुःख तू स्वतःहून काढून टाकलं तर तुला स्वतःचा विचार करता येईल ना. काही दिवसांनी एका दिवशी माझे सासरे माझ्याकडे आले आणि म्हणाले, मुली, आजपासून तू तुझ्या जबाबदारीनं तुझं आयुष्य सुरू कर. नंतर गॅस कसा बुक करायचा ते मला सांगितलं. काही दिवसांनी ते मला बँकेत घेऊन गेले आणि तेथील काम मला समजावून सांगितलं. त्यानंतर मला ATM मध्ये नेलं आणि पैसे कसे काढायचे ते पण शिकवलं. दूरध्वनी आणि वीज बिल कसं भरायचं हेही त्यांनी मला शिकवलं. हे सर्व कामं मी शिकले आणि करूही लागले. परंतु घरची कामावर कोणी एकटी असताना मला वाईट वाटायचं. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी मला फोन केला. हे बघ सुनबाई, आता पुरे झालं. तुझा उदास चेहरा पाहून मला खूप त्रास होतोय. तुम्ही आता तुमच्या आईवडिलांच्या घरी गेलात तरी चालेल किंवा ह्या घरा व्यतिरिक्त कुठेही राहायला गेलात तरी बरं होईल. तुम्हाला हवं असल्यास मी तुमच्यासाठी भाड्याने फ्लॅट शोधू शकतो किंवा तुम्ही स्वतः घर किंवा फ्लॅट शोधू शकता. मी त्यांना कितीतरी वेळा म्हणाले की मी एकटी तशी राहणार जगणार. ते मला म्हणाले, सुनबाई, ही तुमची समस्या आहे आणि ती तुम्हाला सोडवावी लागेल. त्यांची वृत्ती दिवसेंदिवस तिखट होत चालली आहे. हे पाहून मी ठरवलं की यापुढे रडणं पुरेसं नाही. नंतर एके दिवशी मी दुपारी स्वतः भाड्याने फ्लॅट शोधण्यासाठी घराबाहेर पडले. दीपकचा मित्र हरीश सिंह यांच्या मदतीने मी एक फ्लॅट भाड्याने घेऊन तिथेच राहायला गेले. आता मी इथे एकटी होते. नंतर मला घराच्या आतील आणि बाहेरची सगळी कामं करावी लागली. दीपकची पेन्शन स्नेहलला दर महिना मिळत होती, त्यामुळे मला आर्थिक समस्या नव्हती. संध्याकाळी वेळ मिळाला की मी बाल्कनीत जाऊन बसायचे आणि तेथून जाणारे लोक बघत बसायचे. अशीच माझी संध्याकाळी निघून जायची. पण दुपारच्या वेळी मला अनेकदा कंटाळा यायचा. म्हणून मी एक संगणक शिकण्यासाठी एका इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. मी 3 महिन्यात ऑफिस अकाउंटिंग केली. शिकले. एके दिवशी संध्याकाळी मी टीव्हीवरती माझी आवडतीची मालिका बघत होते. तेवढ्यात मिसेस हरिसिंह घरी आला. मी त्यांच्यासाठी चहा बनवला. चहा घेत असताना त्या म्हणाल्या, स्नेहल, माझ्या ऑफिसमध्ये कॅम्प्युटर ऑपरेटरचे एक पद रिक्त आहे. तो प्रयत्न केला तर तुला ते पद मिळू शकेल. तुला नोकरी मिळाली तर तुला चांगला वेळ मिळेल आणि नवीन माहिती मिळेल. नवीन लोकांसोबत ओळखी पण होतील. पण मला अजिबात कामाचा अनुभव नाही. मी स्पष्टपणे त्यांना म्हणाले, स्नेहल, हे बघ, प्रत्येकाला काम केल्यावरच अनुभव येतो ना. त्यांनी जे सांगितलं ते मला आवडलं आणि मी दुसऱ्याच दिवशी नोकरीसाठी अर्ज केला. साधारण आठवडाभर यानंतर मला मुलाखतीची नोटीस मिळाली. मी खूप गांभीर्याने मुलाखतीची तयारी केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी श्रीमती हरिसिंह घरी आल्या आणि त्यांनी मला माझ्या सिलेक्शनबद्दल माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी मला नियुक्तीपत्रही मिळालं. मी अजूनही मोकळी होते म्हणून दुसऱ्या दिवशी नोकरीला रुजू झाले. आता माझ्याकडे नोकरी होती आणि मी माझ्या पायावर उभं राहू शकले. एका संध्याकाळी सासरच्या घरातून सामान आणलं होतं. तेव्हा चुकून सासऱ्यांच्या लॉकरची चावी माझ्या सामानासोबत आली होती. तिच्या मी परत करण्यासाठी संध्याकाळी ऑफिसमधून थेट सासरच्या घरी गेली. त्यावेळी ते सामाजिक कार्यकर्त्याच्या बैठकीत व्यस्त होते. मला पाहताच ते म्हणाले, बस, मी काही वेळाने तुझ्याशी बोलतो. त्यांनी माझ्याकडे पाहून मला विचारलं, सुनबाई, लॉकरची चावी परत करायला आला आहात का?
त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं की मी लॉकरची चावी परत द्यायला आले हे त्यांना कसं कळालं. माझ्या आश्चर्याचा चेहरा पाहून ते म्हणाले, मुली, लॉकरची चावी मी मुद्दाम तुझ्या सामानामध्ये ठेवली होती. खरं तर मी ती तुझी परीक्षा घेत होतो. तू चावी तुझ्याकडे ठेवतेस की मला परत करतेस हे पाहण्यासाठी मी लॉकरची चावी चहाच्या टेबलवर ठेवली आणि त्यानंतर नमस्कार करून परत निघाले. तेव्हा बाबा म्हणाले, मी ऐकलं आहे तू कामाला लागली आहेस आणि तुझ्या ऑफिसमध्ये मॅनेजर बरोबर चांगलंच जमत आहे. तुझं काय हेतू आहे? मी आदराने पण संयमाने त्यांना म्हणाले, बाबा, मी कॅम्प्युटर ऑपरेटरच्या पदावरती आहे आणि तो माझा अधिकारी आहे. त्यामुळे अनेकदा मला त्यांच्या कॅबिनमध्ये जावं लागतं. आता लोक याकडे तशा दृष्टीने पाहतात आणि त्यांना काय वाटतं याची मला चिंता वाटत नाही. माझं उत्तर ऐकून बाबांनी मान खाली घातली. मी त्यांच्या पायांना हात लावला. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी घरी परत आले. मी घरी तर परत आले होते, परंतु सासऱ्यांचे शब्द माझ्या कानात घुमत होते. मी ऐकलं आहे की तू कामाला लागली आहेस आणि तुझी ऑफिसमधील मॅनेजरशी तुझे खूप छान जमत आहे. काय हेतू आहे मला वाटलं. ह्या गोष्टींमुळे यापुढे मला इथे शांततेने काम करता येणार नाही. म्हणून मी रविवारी आमच्या जीएमला भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेली. त्यांनी विचारलं, बोला, मी स्नेहल, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर, मला माझी बदली भोपाळ येथे करून घ्यायची आहे. मिस्टर शर्माच्या निवृत्तीमुळे तिचे PROचे पद रिक्त आहे हे मला कळालं आहे. तुम्ही माझी तिथे बदली करून देऊ शकता का? तर मी तुमची सदैव ऋणी राहील. मी नम्रपणे माझा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला. परंतु तुम्ही इथे कॅम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत आहात. तुम्हाला काम सांभाळता येईल का? सर, मला असं वाटतं की मी आता कोणत्याही पदावर काम करण्यास सक्षम आहे. ऑफिसमध्ये तुम्ही मला बदलीसाठी अर्ज पाठवाल असं म्हणताच मी त्यांना नमस्कार करून घरी परत आले. दुसऱ्या दिवशी मी माझा अर्ज GM साहेबांच्या केबिनमध्ये पोहोचवला. साधारण महिनाभरानंतर मुख्यालयातून माझी भोपाळ येथे बदली करण्याचे आदेश आले. माझी बदली भोपाळला झाली हे ऐकून श्रीमती हरिसिंह यांच्यासह सर्व ऑफिसला आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. निरोप समारंभानंतर मी थेट सासरच्या मंडळांना भेटायला गेले. मला पाहताच माझे सासरे म्हणाले, स्नेहल, तुझी बदली भोपाळला झाली आहे ना? त्यांच्याकडून हे शब्द ऐकून पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण त्यांना माझ्या बद्दलची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी नोकऱ्यांना माझ्यासाठी चहा आणि नाश्ता मागवायला सांगितला आणि म्हणाले, स्नेहल, भोपाळला पोचल्यावर लगेच मला कॉल कर आणि तुमच्या घराचा आणि ऑफिसचा पत्ता पाठव. स्नेहल, बघ, यासाठी उशीर करू नकोस. भोपाळला आल्यावर 2 दिवसांनी ऑफिसमध्ये एका सहकार्याच्या मदतीने मी भाड्याचं घर घेतलं आणि नवीन पत्त्याची माहिती मी माझ्या सासऱ्यांना पाठवली. भोपाळला येऊन 3च महिने झाले होते आणि आज ऑफिसमधून घरी पोहोचत असताना मला बातमी मिळाली होती की माझे सासरे राहिले नाही. हा संपूर्ण प्रसंग एखाद्या चित्रपटासारखा माझ्या डोळ्यासमोरून गेला. ट्रेन एका स्टेशनवरून निघाली आणि इंदोरमध्ये स्टेशनवरती येऊन थांबली. मी गाडीतून खाली उतरून माझ्या सासरच्या घरी आठवणी गेले. मी घरी येण्यापूर्वी त्यांच्या शेवटच्या प्रवासाची पूर्ण तयारी झाली होती. मी शेवटच्या वेळी त्यांचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला. आता ते मृतदेहाच्या रूपात माझ्यासमोर होते, परंतु त्यांच्याकडे बघून त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असंच वाटलं. त्यांचा उग्र स्वभाव त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही दिसत होता. त्यांच्या भावाच्या मुलांनी मृतदेहाला खांदा दिला आणि त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. माझ्या सासऱ्यांचे सगळे विधी कार्य पूर्ण करण्यात आले. त्यांच्या भावाच्या मुलानेही वकिलांना बोलावून घेतले आणि वकिलाने माझ्या हातात सासऱ्यांच्या मृत्यूपत्र माझ्या हातात दिले आणि अजून एक पत्र माझ्यासाठी दिलेले होते. बाबांनी लिहिलेल्या मृत्यूपत्रानुसार माझ्या सासऱ्यांनी त्यांची गावची जमीन, घर, त्यांची प्रॉपर्टी सगळं काही माझ्या नावावरती केलं होतं. हे सगळं बघून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. हेच ते सासरे होते की ज्यांनी मला ते असताना कधीही प्रेमाने वागले नाहीत किंवा प्रेमाने बोललेही नाहीत, पण शेवटी मात्र एवढं सगळं माझ्या नावावर करून गेलेत.
मृत्यूपत्राच्या शेवटी त्यांनी माझ्या नावाने लिहिलेलं एक पत्र होतं, ज्यामध्ये लिहिलं होतं, प्रिय कन्या स्नेहल, माझे तुला भरभरून आशीर्वाद. माझ्या मृत्यूनंतरही तुला ही पत्र मिळेल. माझा स्वभाव पाहून तुला आश्चर्य वाटलं आणि आयुष्यभर आश्चर्य वाटत राहील. मी मुद्दाम तुला माझं घर सोडण्यासाठी भाग पाडलं होतं, जेणेकरून तू तुझे 4 भिंतीच्या रूमच्या एकाकी कोपऱ्यातून बाहेर पडून सांसारिक गोष्टी समजून घ्याव्या. मी श्रीमती हरिसिंह यांना फोन करून त्यांच्याकडे तुला पाठवलं होतं, जेणेकरून तू संगणक परिचिका म्हणून तुला तेथे नोकरी मिळावी. तुला तेथे नोकरीवर ठेवून घेतल्यानंतर तुमच्या ऑफिसमध्ये मॅनेजरसोबत तुम्ही खूप मिसळत आहात असं तुमच्यावरती आरोप केला होता. मुली, तू योग्य वेळी योग्य जीवनसाथी शोधायला हवा होतास. यासाठी तिच्याकडे तुला पाठवलं होतं, जेणेकरून तू संगणक परिचालक पदासाठी अर्ज करू शकशील. वास्तविक श्रीमती हरिसिंह यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर मीच तुमच्या ऑफिसमध्ये मॅनेजरसोबत तुम्ही खूप मिसळत आहात असं तुमच्यावरती आरोप केला होता. मुली, तू योग्य वेळी योग्य जीवनसाथी शोधायला हवा होतास. यासाठी मला तुझ्या कार्यालयातील मॅनेजर योग्य वाटलं होतं, परंतु तू माझ्या विनंतीला प्रतिसाद देऊन स्वतःची बदली भोपाळला करून घेतलीस. मुली, बदल्या काळानुसार आपल्यालाही बदलावं लागतं आहे. असो, आज कलेक्टर श्रीचे जगणे खूप कठीण झाले आहे. वेळेतच चांगला जीवनसाथी मिळाला तर नक्कीच लग्न कर. मुली, मेलेल्या माणसासोबत मरता येत नाही ना. माझी काळजी अशी होती की जर तुम्हाला असे नैराश्यपूर्ण जीवन जगण्याची सवय लागली तर तुमचे जीवन नरक होईल. कारण आपल्याकडे आपली संपत्ती असली तरी जीवनातील आनंद केवळ पैशानेच मिळत नाही. त्यामुळे मीही माझं तन मन आणि धन समाजकार्यासाठी वाहून टाकलं. स्नेहल बेटा, माणसं असणं म्हणजे समाजात जगणं. तू तर स्वतःला रूमचे एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलं होतं. आता मला हे जाणून खूप आनंद आणि समाधान आहे की तू पुन्हा नव्याने आयुष्य जगायला शिकली आहेस आणि मला तेच हवं होतं. आता जे काही तुझं आहे ते मी या मृत्यूपत्राद्वारे तुझ्या हाती देत आहे. मी तुझा सासरा नाही तर तुझे वडील आहोत. त्यांचे हे पत्र वाचून माझ्या मनाला खूप त्रास झाला आणि मला वाटलं, काश माझ्या सासऱ्यांच्या ह्या विचारशक्तीबद्दल मला आधीच माहिती असती तर मी एकटी बसून विचार करत बसलेल्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याबद्दल असा विचार कधीच केला नसता. मला जीवनसाथी वेळीच हवा ह्या त्यांच्या पत्रात लिहिलेल्या मुद्द्याचा मी आजही विचार करत आहे. एकदा मला योग्य जोडीदार मिळाला की त्यानंतर मी त्यांच्या सल्ल्याचं नक्कीच पालन पोषण करेल आणि दीपकच्या आठवणी आणि त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण कायमच माझ्यासोबत राहतील. मित्र आणि मैत्रिणींनो, ही लष्करात असलेल्या एका सैन्याची रिअल स्टोरी आहे. ही कथा तुम्हाला आवडली नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.